आज मंगळागौरचा कार्यक्रम आता साधारण दरवर्षीच असतो, पण खास करून दरवर्षी असतो, पण त्यात एवढी उत्सुकता असते की आपला प्रमुख पाहुणे कोण भेटणार आहे. अर्चनाचं प्रत्येक वेळी कसं असतं पॉझिटिव्हली की काहीतरी वेगळं पाहिजे बाबा, मोटिवेशन मिळालं पाहिजे माझ्या महिलांना. प्रत्येक वेळी योगिता आता आपल्याला असे योगी पाहिजे की युनिफॉर्म मध्ये ठीक आहे मॅडम तुमची इच्छा. आणि मॅडम स्नेहा मॅडम आणि शिवानी मॅडम खऱ्या अर्थाने म्हणजे अर्चना जे करते ना ते योगा क्लास सकाळ संध्याकाळ ते फ्री असतात किंवा जे मोटिवेशन तयार झालेलं दिसत आहेत त्या सगळ्या म्हणजे हाऊस वाईफ आहेत, बाईक जॉबवाले पण आहेत काही, पण तरीही या सगळ्यांना ऍक्टिव्ह बनवण्यात सगळ्यात मोठं हात म्हणजे अर्चना असेल. योगा क्लास घेतात बरेच जण घेतात, पैसे पण योगा क्लास घेतात, पण तेवढ्याच होतं असतं लिमिटेशन. एक तास तुमचा क्लास संपला तुमचा आमचा काही संबंध आहे की नाही आपण प्रत्येक ठिकाणी बघतो, कमर्शियल लोक बघतात, पण अर्चना मॅडम त्याच्याकडे सांस्कृतिकदृष्ट्या तुम्ही कसं ते तुमची कशी वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढेल, म्हणजे प्रत्येक वेळी नवीन अँकर असतो आमच्याकडे तो बोलला जातो, म्हणजे प्रत्येकामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे तिथे असतं. म्हणजे नावातच खूप काय आहे तिच्या. आई खरंच तुम्हाला मानलं पाहिजे तुमच्या मोठे असा हिरो म्हणजे नावाच म्हणजे अति र म्हणजे खरुबाबदार म्हणजे रुबाबदार व्यक्तिमत्व आहे, आणि च म्हणजे चंचल आणि न म्हणजे नटखट, म्हणजे नावात त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे मंगळागौर वगैरे सगळे प्रोग्राम होतात. पण स्नेहा म्हणजे मंगळागौर म्हणजे काय ताई मला थोडंसं त्याचं म्हणजे डिस्क्रिप्शन जरा सांगा, म्हणजे थोडंसं काय असतं ते पण पाहायला ना स्नेहा किती सुंदर आहे. आणि अशा ह्या पर्या अशाच हसत कायम असतात, कोणाचाही ड्रेस काहीच राहत नाही, सगळं दिसतात मंगळकारासारखं आहे. तर तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा देते. आणि आजचा खरा कार्यक्रम म्हणजे आपल्या म्हणजे मला वाटतं की आजचा हा जो मंगळागौर म्हणजे पार्वती पूजन जे असतं ते आपल्या म्हणजे नवऱ्याला म्हणजे पतिदेवाला उदंड आयुष्य लाभावं यासाठी हा तुम्ही तुमच्या सगळ्यांना आणि तुमच्या नवऱ्यांनाही आमच्या सर्वांना एक उदंड आयुष्य लाभावं आणि तुम्ही अशा